विश्वास आहे की पुढे येणाऱ्या एशियन गेम्समध्ये सर्वेश याहून अधिक चांगली जंप करून भारत देशाचा झेंडा जसं स्कॉटलंडमध्ये फडकावला तसं जपानमध्ये फडकवतील आणि सुवर्णपदक देशासाठी प्राप्त करून देतील. तो अगदी बेसिक स्तरापासून त्याने सुरुवातीला जो सराव केला तो सराव फक्त त्या मक्याच्या भुशाच्या त्या पोताड्यावर सराव केला आणि त्यातून हळूहळू तो अगदी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला. तर या जिद्दी विद्यार्थ्यांना माझा सलाम असेल. माती छोट्या गावाची पण स्वप्न आकाशाला भिडणारी. जिद्द अंगात असेल तर उंची मीटरमध्ये नाही इतिहासात मोजली जाते. आणि हीच उंच झेप घेतलीये नाशिकच्या भूमीतून घडलेल्या एका खेळाडूनं. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगावच्या सुपुत्रानं भारताच्या क्रीडा इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. भारतीय उंच उडीपटू सर्वेश कुशारे यांनी ग्लासगो स्कॉटलंड येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2.25 मीटर उंच उडी मारत रौप्य पदक पटकावलंय. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालंय. तर सर्व स्तरातून सर्वेश कुशारे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावातून आपल्या क्रीडा कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सर्वेश यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःला घडवलं. राष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी भारतीय उंच उडीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्लासगो येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये सर्वेश यांनी 2.25 मीटर उंच उडी मारत रौप्य पदकावर आपले नाव कोरलंय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानानं फडकावलाय. या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये, शिक्षकांमध्ये, क्रीडाप्रेमींमध्ये आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. तर सर्वेश कुशारे यांचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. नमस्कार, सर्वेश कुशारे माझा मुलगा आहे. त्याने काल रात्री झालेल्या स्कॉटलंड ग्लासगोमध्ये 23व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 2.25 उंच उडी मारत रजत पदक मिळवलं आणि ते भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं. कारण यापूर्वी भारताला उंच उडी खेळामध्ये कुठेही पदक मिळालेलं नव्हतं. ते त्यांनी हस्तगत केलं आणि भारताचं नाव रोशन केलं. याच्या अगोदर 1 महिन्यापूर्वी त्यांनी 2.31 उंच उडी मारत राष्ट्रीय विक्रम त्यांनी त्याच्या नावावर केला असून 2026 मध्ये होणाऱ्या आशिया गेम्ससाठी तो पात्र झालेला आहे आणि त्यांनी त्या आशिया गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवे अशी अपेक्षा बाळगून मी त्या दृष्टीने त्याला आशीर्वाद देतो थांबतो. नमस्कार, मी रोहिणी सर्वेश कुशारे यांची पत्नी. माझे पती काल ग्लासगो स्कॉटलंडमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2.25 मीटर इतकी उंच उडी मारत त्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले आणि भारत देशाचा झेंडा त्यांनी ग्लासगो स्कॉटलंडमध्ये फडकावला. ही माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि विश्वास आहे की पुढे येणाऱ्या एशियन गेम्समध्ये सर्वेश याहून अधिक चांगली जंप करून भारत देशाचा झेंडा जसं स्कॉटलंडमध्ये फडकावला तसं जपानमध्ये फडकवतील आणि सुवर्णपदक देशासाठी प्राप्त करून देतील. हॅलो, मी कैलास मुरलीधर गाजरे, माजी प्राचार्य DRB विद्यालय देवगाव. सर्वेश हा माझा विद्यार्थी. जेव्हा तो शाळेत यायचा त्यावेळेस त्याची खेळाकडे असलेली आवड आमच्या DRB विद्यालय देवगावच्या क्रीडा शिक्षकांनी बरोबर हेरली आणि त्याचा जो उत्साह किंवा जी आवड होती ती आवड म्हणजे उंच उडी त्याला दिली आणि तो अगदी बेसिक स्तरापासून त्याने सुरुवातीला जो सराव केला तो सराव फक्त त्या मक्याच्या भुशाच्या त्या पोताड्यावर सराव केला आणि त्यातून हळूहळू तो अगदी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला. तर या जिद्दी विद्यार्थ्यांना माझा सलाम असेल. थँक्यू सर्वेश. आता त्यांनीच नुकतीच काल ग्लासगो या ठिकाणी राष्ट्रकुल स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत सुद्धा सिल्वर मेडल प्राप्त केलं. या मेडलबद्दल सर्वेचं आणि त्याच्या जे काही इतर माजी विद्यार्थी असतील त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला प्रवास आज जागतिक पातळीवर पोहोचलाय.
सर्वेश कुशारे यांची ही झेप केवळ 2.25 मीटरची नाहीये, तर ती आहे मेहनत, जिद्द आणि स्वप्नांना पंख देणाऱ्या आत्मविश्वासाची उंची. आता संपूर्ण देशाच्या नजरा त्यांच्या पुढच्या उडीकडे लागल्यात, कारण ही फक्त सुरुवात आहे. अजून अनेक उंच शिखरं त्यांची सर करायची बाकी आहेत. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.